श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या SC मराठी चॅनलवर. जीवनात अपयश आले तर घाबरून जाऊ नकोस. जसे किमती वस्तूंना सहज कोणी हात लावू शकत नाही, मजबूत दरवाजा पार करूनच त्या वस्तूंची प्राप्ती होते. त्याप्रमाणे यशाची प्राप्ती होण्यासाठी अपयशाचा दरवाजा पार करावा लागेल. आजचा हा संदेश जो कोणी शेवटपर्यंत बघणार आहे त्याच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडणार आहे. जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत बघेल त्याच्या जीवनामध्ये आजपासून एक चांगला असा बदल घडणार आहे. तो एक माणूस म्हणून आणि व्यक्ती म्हणून चांगला घडत जाणार आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला तुम्ही डावलू नका. आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कदाचित आजच्या या संदेशातून तुमचे सर्व दुःख, संकट दूर होतील व तुम्हाला जगण्याची नवीन ऊर्जा मिळेल. त्यामुळे आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश तुम्हालाही ऐकायला मिळतील. स्वामी म्हणतात, एखाद्याने आपल्यावर विश्वासाने सांगितलेली गोष्ट ती कधीही दुसऱ्यांना सांगू नका. एखादी व्यक्ती जेव्हा त्याचे मन भरते, जेव्हा दुःख असते, त्यावेळेसच आपल्या मनातील गोष्ट आपल्याजवळच्या विश्वासू व्यक्तीला सांगते. त्याला विश्वास असतो की आपलं हे आपल्या मनातील विचार दुसरं कोणालाही ती व्यक्ती सांगणार नाही. ते फक्त आपल्या दोघातच राहील. त्यामुळे एखाद्याने तुम्हाला अगदी विश्वासाने सांगितलेलं काही सिक्रेट असेल तर ते दुसऱ्या कोणालाही सांगू नका. ते तुमच्यापुरतं मर्यादित राहू द्या. लक्षात ठेवा, त्यांनी तुम्हाला सांगताना एका वेगळ्या मनाने, भावनेने सांगितलेले असते. ती व्यक्ती मनातून खूप हळवी झालेली असते. त्यावेळेस त्याने तुम्हाला त्याच्या मनातले सारे दुःख, विचार सांगितलेले असतात. तुम्ही पण त्यांच्या विचारांचा आदर करा, मनाचा आदर करा. त्यांनी सांगितलेली गोष्ट ही दुसऱ्या कोणालाही सांगू नका. तुमच्यापुरतीच मर्यादित राहू द्या. याच्याने नाते घट्ट बनते, एकमेकांवर विश्वास वाढतो. त्यामुळे लक्षात ठेवा, एखाद्याचे सिक्रेट हे सिक्रेटच राहू द्या. ते कोणालाही आणि कसल्याही परिस्थितीत सांगू नका. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये संघर्षाला कधीही घाबरू नका. संघर्ष हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सुखदुःख हे येतच असतात. जेव्हा सुख असते तेव्हा माणूस आनंदी असतो आणि जेव्हा दुःख असते त्यावेळी माणसाला संघर्ष करावा लागतो. त्यामुळे संघर्षाला घाबरू नका. संघर्षाला प्रामाणिकपणे सामोरे जा. कदाचित तुम्हाला आता संघर्ष तुमचा मोठा वाटेल, पण भविष्यात तुमच्या सुखात जाण्याचा मार्ग, सुखात जाण्यासाठी तुम्हाला हा संघर्षाचा मार्गच उपयुक्त होईल. तुमचा जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे सुख, आनंद लागेल. त्यामुळे लक्षात ठेवा, संघर्षाला घाबरू नका. त्याला भक्कमपणे, खंबीरपणे सामोरे जा. संघर्षाला 2 हात करायचे की त्याच्यापासून पळून जायचे. संघर्षापासून तुम्ही जर का पळालात तर ते तात्पुरते संघर्ष टळेल, संकट टळेल, पण नंतर कधी ना कधीतरी ते पुन्हा सामोरे येईल. त्यामुळे आत्ताच काय असेल ते संघर्ष, संकटाला सामोरे जा आणि संघर्ष करून त्याच्यावर विजय मिळवा. भविष्यात पण पूर्ण तुम्हाला कधीही त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात संघर्षाला आणि संकटांना घाबरू नका. त्यांना भक्कमपणे आणि खंबीरपणे सामोरे जा. त्याच्यातून योग्य तो मार्ग काढा. निश्चितच त्यातून तुम्हाला चांगला मार्ग सापडेल. स्वामी सांगतात, अडचणी या आयुष्यात नसतात, तर त्या आपल्या मनात असतात. आपण आपल्या मनामध्ये जसा विचार करतो ते तसे घडत असते. त्यामुळे आपण आपल्या मनावर विजय मिळवला पाहिजे. अडचणी आपोआप दूर होऊन जातील. आपल्या मनामध्ये सतत विचार करत बसलो आपण की माझ्यासमोर ही अडचण आली आहे, ही अडचण आहे, तर ती तुम्हाला अडचण दिसेल. ह्या उलट तुम्ही जर मनात हा विचार केला
की एक नवीन संधी आहे मला काहीतरी शिकण्याची, काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची. जर तुम्ही असा विचार केलात तर तुम्हाला ती अडचण नाही तर एक संधी दिसेल. ती अशी संधी जिच्यातून तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून बाहेर निघू शकता. त्यामुळे लक्षात ठेवा, अडचणींना अडचणी नाही तर एक संधी म्हणून बघा. आणि अडचणी या आपल्या फक्त मनामध्ये असतात. आपण जसा विचार करतो आपल्याला समोर तसेच दिसू लागते. त्यामुळे अडचणींना अडचणींप्रमाणे नाही तर एका संधीप्रमाणे बघा. एक अशी संधी जिच्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. त्या संघर्षातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. एक व्यक्ती म्हणून तुम्ही नवीन काहीतरी शिकणार आहात असे त्याला समजा. नक्कीच बघा, अडचणी तुम्हाला संधी दिसू लागतील. हे सर्व काही तुमच्या मनामध्ये असतं. तुम्ही मला जसं विचारता ते तसं असतं. तुम्ही जर का मनात विचार केला की अडचणी या खूप मोठ्या अडचणी आहेत तर त्या तुम्हाला खूप मोठ्या वाटू लागतात. या उलट तुम्ही जर विचार केलात की ही अडचण नाही तर मला एक शिकण्याची संधी आहे तर तुम्हाला ती अडचण खूप छोटी वाटू लागते. त्यातून तुम्ही असा सहज मार्ग काढू शकता. त्यामुळे अडचणींना अडचणींप्रमाणे नाही तर संधीप्रमाणे बघा. संधी जिच्याकडून आपल्याला काहीतरी शिकता येईल. नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगली प्रगती होईल. स्वामी सांगतात, बाळा, वाईट वेळेत ज्याने तुझी साथ सोडली तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. वाईट वेळेत ज्यांनी तुझी साथ सोडली तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. पण ज्यांच्या तुझ्या वाईट वेळेत जे कोणी होते त्यांना मात्र त्यांच्या वाईट वेळेत कधीच विसरू नकोस. तुझ्या वाईट वेळेत ज्यांनी तुला भक्कम आधार दिला, तुझ्या पाठीशी उभे राहिले, तू त्यांना कधीही विसरू नकोस. हे तेच लोक आहेत जे तुझ्या वाईट काळातही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. तुझ्यापासून कोणतीही अपेक्षा न ठेवता हे तुझ्यासोबत होते. तुला धीर द्यायला होते. तुझ्या पडतीच्या काळात या लोकांनीच तुला मदत केलेली आहे. त्यामुळे अशा लोकांना तू कधीही विसरू नकोस. अशा लोकांच्या वाईट काळातही त्यांना साथ दे आणि तुझ्या चांगल्या काळातही त्यांना सोबत ठेव. लक्षात ठेव, असे लोक खूप दुर्मिळ असतात. ते तुझ्या वाईट काळातसुद्धा बिना स्वार्थाचे तुझ्या सोबत असतात, तुला मदत करत असतात. अशा लोकांना तू जप. त्यांना तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. तुझ्या चांगल्या काळातही तू त्यांची सोबत ठेव. त्यांना तुझ्यापासून लांब जाऊ देऊ नकोस. असे लोक तुला आयुष्यात पूर्ण कधीच मिळणार नाहीत. त्यामुळे अशा लोकांना तू जप. त्यांना तुझ्यापासून लांब जाऊ देऊ नकोस. स्वामी सांगतात, आपल्यामध्ये संयम असणे खूप महत्त्वाचे आहे. आपले मन हे चंचल असते, ते एका जागेवर टिकत नाही. त्यामुळे त्याला समजून सांगा, थोडासा धीर धर. म्हणून संयम ठेवायला शिका. आपण जे करत आहोत, जे काही गोष्टी करत आहोत ते प्रामाणिकपणे करत राहा. थोडा वेळ लागेल पण तुम्हाला यश नक्कीच मिळेल. त्यात तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यात यश हे नक्कीच मिळेल. तुम्ही तोपर्यंत संयम सोडू नका, धीर सोडू नका. ते तुमचे चालू असणारे काम बंद करू नका. तुमची वेळेपर्यंत तुम्ही कष्ट करत राहा. तोपर्यंत संयम ठेवायला शिका. लक्षात ठेवा, जीवनात संयम असणे हे खूप महत्त्वाचे आहे. संयमाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, आयुष्यात संयम हा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला खूप लांबची ध्येय गाठायची असतील तर त्यासाठी संयम ठेवणेही खूप महत्त्वाचे आहे. संयम असे व तुम्ही कोणतेही ध्येय साध्य करू शकणार नाही. त्यामुळे आयुष्यात संयम ठेवा, जीवनात संयम ठेवा. तुमचे यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ.